नमस्कार, माझ्या चॅनलला तुमचे सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण ताटाभोवतीची नवीन डिझाईनची मैरप शिकणार आहे। तर ती मैरप बनवण्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूया। पांढरे मोती, रंगीत मोती 2 कलर घेतलेले आहे। तिघही मोती 6 नंबरचे घेतलेले आहे। सुई घेतलेली आहे, कात्री आणि नायलॉन धागा। चला तर मग आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। हे पहा, सुई घेतलेली आहे। सुईमध्ये हा असा एवढा धागा ओवून घेतलेला आहे। धाग्याला मागे गाठ पाडून घेतलेली आहे आणि 6 मोती धाग्यामध्ये ओवून घेतलेले आहे। रंगीत मोती ओवून घेतलेले आहे। आणि आता आपल्याला त्याचा गोल बनवायचा आहे। तो गोल कसा बनवायचा? ही गाठ आहे। गाठीजवळचा हा जो मोती आहे त्याच्यातून सुई बाहेर काढायची आहे। ही अशी सुई बाहेर काढून घेतली, धागा ओढून घ्यायचा आहे व्यवस्थित। असा आपला गोल इथे तयार झाला। आता आपण प्रत्येक मोत्यातून सुई बाहेर काढून घेऊ, म्हणजे आपला गोल व्यवस्थित असा तयार होतो। हा आपला गोल इथे तयार झाला पहा। आता आपल्याला इथे ह्या 6 मोत्यांच्या भोवती 6 गोल बनवायचे आहे। 6 गोल बनवून आपल्याला इथे छोटासा षटकोन बनवायचा आहे। तर आता आपण 5 मोती धाग्यामध्ये ओवून घेणार आहे। ह्या गोलातला हा मोती धागा निघालेला आणि 5 पांढरे मोती आपण ओवून घेऊ। हे 5 पांढरे मोती ओवून घेतले आणि ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली त्याच मोत्यातून आपल्याला सुई अशी बाहेर काढायची आहे। धागा ओढून घ्यायचा आहे। हे पहा, हा असा आपला एक गोल तयार झाला। आता आपण लगेच पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेऊ आणि इथे आता आपण ह्या गोलातला हा मोती आणि ह्या गोलातला हा मोती असे हे 2 मोती आहेत। आता आपल्याला 4-4 मोती इथपर्यंत असे ओवून घ्यायचे आहे। 4-4 मोत्यांचे गोल आपल्याला इथपर्यंत असे करायचे आहे। त्याच्याकरता मी धाग्यामध्ये 4 मोती ओवून घेतले पहा आणि ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आपल्याला। ही अशी सुई बाहेर काढली, लगेच आपल्याला पुढच्या मोत्यातून सुई बाहेर त्याच्याकरता हा धागा काढलेला मोती आणि त्याच्याजवळचा एक मोती अशी सुई आपण बाहेर काढणार आहे। हा एक मोती, ही सुई बाहेर काढून घेतली आणि आता परत आपण धाग्यामध्ये 4 पांढरे मोती ओवून घेऊ। हे 4 मोती ओवून घेतले। आता हा दुसरा गोल तयार करायचा, त्यातला हा मोती आणि धागा निघालेला एक मोती अशा 2 मोत्यातून सुई बाहेर काढली आणि लगेच पुढच्या मोत्यातून सुई आपल्याला बाहेर काढायची आहे। 3 गोल आपले झालेले आहे। आता परत आपण धाग्यामध्ये 4 मोती ओवून घेऊ आणि हा जो गोल केला आहे त्याच्यातला हा मोती आणि हा मोती, ह्या 2 मोत्यांमधून सुई आपल्याला बाहेर काढायची आहे। ही अशी सुई बाहेर काढली, लगेच पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे आणि त्याच्या पुढच्या एका मोत्यातून सुई बाहेर काढायची। ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे, धागा ओढून घेतला। आता इथे आपले 4 गोल तयार झाले। इथे आपला हा छोटा षटकोनचा आकार तयार होणार आहे, मधला षटकोनचा आकार। आता आपण इथे परत 4 मोती ओवून घेऊ हे 4 मोती ओवून घेतले आणि ह्या मोत्यातला आता हा गोल आहे त्याच्यातला हा मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढली, धागा ओढून घेतला
आणि परत ज्याच्यातून सुई बाहेर काढली तो एक मोती, अशी सुई आपण बाहेर काढली. सुरुवातीला आपण 5 मोतीहून 6 मोत्यांचा गोल केला. इथपर्यंत आपण 4 मोतीहून 6 मोत्यांचे गोल केले. आता आपल्याला 1 2 3 हे 3 मोती आहेत. आता आपण ह्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढू. हा एक रंगीत मोती आणि त्याच्या खालचा एक पांढरा मोती त्याच्याजवळचा, अशी सुई आपण खाली बाहेर काढली पहा. आणि आता 1 2 3 हे 3 मोती आहे. आता आपल्याला 3 मोतीहून 6 मोत्यांचा शेवटचा गोल बनवायचा आहे. ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची. 1 2 3 1 2 3 असे 3 मोती हे आहेत. आता आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली. हा आपला इथे छोटा षटकोन तयार झाला पहा. आता आपल्याला एक आणखीन मध्ये हा षटकोन झाल्यानंतर आता त्याच्या साईडला परत 6 गोल बनवायचे आहे दुसऱ्या कलरचे. आता आपण ह्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढली आणि हा जो गोल आहे ह्या गोलातला हा मधला मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली. हे पहा, ही अशी सुई बाहेर काढली. आता इथे आपल्याला 5 रंगीत मोती ओवून घ्यायचे. तर मी गुलाबी कलर घेतला आहे, बेबी पिंक कलर मी घेतलेला आहे. आता मी हे 5 मोती तो एक मोती असं 6 मोत्यांचे गोल करणार आहे. हे पहा, हे 5 मोती ओवून घेतले. ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली. हा इथे आपला एक गोल तयार झाला. आता आपण 1 2 ह्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढू. ही अशी सुई बाहेर काढून घेतली. हे इथे आता आपल्याला 1 2 3 ह्या गोलातला हा मोती हे 2 पांढरे मोती. आता आपण 3 मोती धाग्यामध्ये ओवून घेऊ. हे 3 मोती ओवून घेतले आणि ह्या एका गोलातला हा मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढायची आपल्याला. हा दुसरा गोल आपला तयार झाला. एकदा 4 मोतीहून 6 मोत्यांचा गोल करायचा, एकदा 3 मोतीहून 6 मोत्यांचा गोल, इथपर्यंत आपल्याला करायचं आहे. आता आपण ह्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढली. आता आपल्याला 4 मोतीहून गोल करायचा आहे. त्याच्याकरता मी धाग्यामध्ये 4 मोती ओवून घेते. हे 4 मोती ओवून घेतले आणि ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची. पहा, ही अशी सुई बाहेर काढली. त्याच्यानंतर 1 2 3 ह्या 3 मोत्यातून सुई बाहेर काढायची आपल्याला. इथे आपल्याला 3 मोती ओवून 6 मोत्यांचा गोल करायचा. असं इथपर्यंत आपल्याला करायचं. एकदा 3 मोती, एकदा 4 मोती असं इथपर्यंत आपल्याला करायचं आहे. आता मी तुम्हाला पुढचा भाग दाखवते, तो पण तुम्ही एवढं करून पहा. हे पहा, हा असा एवढा अर्धा षटकोन माझा झालेला आहे. आता इथे 1 2 3 हे 3 मोती आपले आहेत. आता आपण परत 3 मोती धाग्यामध्ये ओवून घेऊ. डिझाईन एकदम सुंदर आहे, सोपी आहे, करून पहा. आणि आता तुम्हाला माझा हात व्यवस्थित दिसतच असेल नाही का, कारण मी प्रत्येक मोत्यातनं सुई कशी काढायची ते तुम्हाला व्यवस्थित दाखवत आहे. आता ह्या गोलातला हा मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढली आणि परत आता आपण हे 2 पांढरे मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढणार आहे. आता इथे आपल्याला 4 मोती ओवून घ्यायचे आहे. हे 4 मोती ओवून घेतले आणि हा गोलातला हा मोती, ह्या गोलातला हा मोती, अशी ह्या 2 मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची. 2 षटकोन आपल्याला इथे बनवायचे आहे. आता आपण 4 3 असे मोती येऊन हा षटकोन इथपर्यंत करत आलेलो आहे. आता आपल्याला ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली पहा. नंतर त्याच्या पुढचे हे 2 पांढरे मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आता 1 2 3 4 हे 4 मोती आहे. 6चा गोल करायचा आहे. आता आपण ह्या एका रंगीत मोत्यातनं सुई बाहेर काढली.
आता इथे 6चा गोल करण्याकरता आपण 2 मोती धाग्यामध्ये ओवून घेऊ। हे पहा, हे 2 मोती ओवून घेतले आणि ह्या गोलातला हा मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढली। अशा प्रकारे आपला हा दुसरा षटकोन इथे तयार झालेला आहे। आता आपल्याला खाली आणखीन एक डिझाईन बनवायची। आता ती डिझाईन कशी बनवायची? ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली, ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली, ह्याही मोत्यातनं सुई बाहेर काढली, नंतर ह्या 2 मोत्यांच्या मध्ये कोपऱ्याला आपल्याला सुई आणायची। तर आपण ह्या 2 मोत्यातून सुई फिरवून घेतली आणि इथे सुई कोपऱ्याला आपली काढलेली आहे। आता आपण 5 रंगीत निळे मोती ओवून घेऊ। हे 5 मोती ओवून घेतले आणि एक गुलाबी मोती ओवून घेतला। असे एकूण 6 मोती आपण आता ओवून घेतलेले आहेत। आता काय करायचं आपल्याला? हा गुलाबी मोती बाजूला करून ह्या एका निळ्या मोत्यातनं सुई बाहेर काढली आहे, धागा ओढून घ्यायचा आहे, मोती मागे सरकवायचे। आता इकडे हे 5 मोती, तिथे आपण 4 मोती ओवू, म्हणजे हे 5 मोती इकडे आपल्याला परत दिसतील। हे 5, हे 5 असे मोती आपण हे 4 मोती ओवून घ्यायचे आणि हा एक इकडचा, असे 5 मोती आपले इथे आहेत। हे 4 मोती ओवून घेतले आणि ह्या कोपऱ्यातले हे 2 मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली। अशी सुई बाहेर काढल्यानंतर धागा ओढून घेतला। आता आपण ह्या कोपऱ्यातल्या ह्या 2 मोत्यांच्या मध्ये सुई काढली। आता इथे परत आपण 5 निळे मोती ओवून घेऊ। हे 5 निळे मोती ओवले, एक गुलाबी मोती ओवला, असे एकूण 6 मोती आपण ओवतो, धाग्यामध्ये ओवून घेतलेले आहेत। तर आता हा गुलाबी मोती सोडून ह्या निळ्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे। अशी सुई बाहेर काढून घेतली, धागा ओढून घेतला। आता परत आपण इथे 5 मोती ओवून घेऊ। 4 मोती ओवून हा एक मोती, असे 5 मोती आपले इथे आहेत। हे 4 आणि तो एक 5। परत आपण ह्या कॉर्नरच्या 2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढली। आता परत इथे आपल्याला 5 निळे मोती घ्यायचे आहे। आणि एक गुलाबी मोती। इकडच्या साईडला होताना आपण 6 मोती होतो, 5 निळे मोती आणि एक गुलाबी मोती। तर आता आपण हा गुलाबी मोती साईडला करून त्याच्या खालच्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेऊ। तुम्ही कुठलेही कलर कॉम्बिनेशन वापरून ही डिझाईन बनवू शकतात। अशा प्रकारे आपली ही डिझाईन इथे होत आलेली आहे। आता ह्या कॉर्नरच्या 2 मोत्यांमध्ये आपण सुई बाहेर काढणार आहे। कॉर्नरच्या 2 मोत्यांमध्ये सुई बाहेर काढायची आहे। आता परत आपण 5 मोती ओवून घेऊ। त्याच्यामध्ये आपण जोड मोती ओवून घेतले तरी चालणार आहे। हे 2 मोती मी ओवले, हे 2 जोड मोती ओवले, असे 4 जोड मोती मी ओवून घेतले आणि हा एक 5 आणि आता इथे एक गुलाबी। आता हा गुलाबी बाजूला करायचा आणि ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची। ही अशी सुई बाहेर काढून घेतली, धागा ओढून घेतला आणि आता परत 4 मोती आपण ओवून घेणार आहे। हे 4 मोती ओवून घेतले आणि ह्या 2 मोत्यांमधनं सुई आपण बाहेर काढून घेतली। आता इथे परत आपल्याला 5 निळे मोती ओवून घ्यायचे आहे। धागा थोडासा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे। आपली ही डिझाईन पूर्ण होत आलेली आहे। पाच निळे मोती घेतले, एक गुलाबी घेतला,
आणि हा गुलाबी बाजूला करून त्याच्या खालच्या ह्या एका मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे, निळा मोती. ह्याच्यातनं सुई बाहेर काढली. आता परत 5 मोती आपल्याला ओवून घ्यायचे आहे, 4 मोती ओवून घ्यायचे आहे. आणि ह्या कॉर्नरच्या ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची. आता आपला एकच भाग इथे राहिलेला आहे पहा डिझाईनचा. त्याच्याकरता आता आपण शेवटी 5 मोती ओवून घेणार आहे. डिझाईन एक आहे आणि प्रकार रांगोळीचे खूप आहे ह्याच्यामध्ये. हे 5 मोती ओवून घेतले आणि एक गुलाबी मोती, असे 6 मोती ओवले आणि त्याच्यातला गुलाबी मोती साईडला करून ह्या एका निळ्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे. ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतली. आता आपल्याला परत इथे 4 मोती निळे ओवून घ्यायचे आहे. आणि आता आपण ह्या शेवटच्या कॉर्नरला या 2 मोत्यांच्या मध्ये सुई काढली पहा. ही अशी सुई काढून घेतली, धागा ओढून घेतला, परत एका पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढली आणि इथे आपण गाठ पाडून घेऊ. अशा प्रकारे आपली ही डिझाईन तयार झाली. आणि आता आपल्याला ताटाभोवतीची मैरप करायची आहे. उरलेला धागा आपण कात्रीने कापून घेणार आहे. तुम्ही हे डिझाईन जॉईंटसुद्धा करू शकतात. आणि मोत्याची मैरप, ताटाभोवती मोत्याची मैरप. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.